हाय, राम पाटील यूट्यूब चॅनल या प्लॅटफॉर्मवर आपले सहर्ष स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज तुमच्यासाठी घेऊन येत आहोत आम्ही एक नवीन टॉपिक. तर टॉपिकचं नाव आहे पॅसिव्ह वॉइस ऑफ इंटरोगेटिव्ह सेंटेन्स, प्रश्नार्थी वाक्याचा पॅसिव्ह वॉइस. यापूर्वी आपण विधानार्थी वाक्याचा पॅसिव्ह वॉइस कसा करायचा, विधानार्थी म्हणजे असर्टिव्ह सेंटेन्स, डिक्लेरेटिव्ह सेंटेन्सचा पॅसिव्ह वॉइस करायचा हे आपण लर्न केलेलं आहे. 12 काळापैकी 8 काळाचा पॅसिव्ह वॉइस होतो आणि तो कोणकोणत्या काळाचा पॅसिव्ह वॉइस कोणकोणत्या कशा पद्धतीने करायचा हे आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये लर्न केलेलं आहे. एक नवीन टॉपिक आज आपल्याला या ठिकाणी लर्न करायचा आहे, कारण बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्नार्थी वाक्याचा पॅसिव्ह वॉइस करताना अडचणी निर्माण होतात आणि प्रश्नार्थी वाक्याचा पॅसिव्ह वॉइस करणे फार काही अवघड गोष्ट नाही आहे. फक्त काळजीपूर्वक आपल्याला त्या ठिकाणी लक्ष द्यावे लागेल. वी हॅव टू गिव्ह अ केअरफुल अटेन्शन टू सच टाइप्स ऑफ सेंटेन्सेस. आणि प्रश्नार्थी वाक्याचा पॅसिव्ह वॉइस करताना दोन गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायच्या. प्रश्न दोन प्रकारचे आहेत. एक प्रश्न आहे व्हर्बल क्वेश्चन आणि दुसरा प्रश्न आहे WH क्वेश्चन. ओके, आता व्हर्बल क्वेश्चनलाच आपण एक दुसऱ्या नावाने सुद्धा ओळखतो, त्यालाच आपण एस किंवा नो, एस नो टाईप क्वेश्चन असं म्हणतो. एस नो टाईप क्वेश्चन. Now, why verbal question is identified by other name, that is a yes no type question? Because the answer of such a questions, we have to give the answer of such a questions in yes or no. Verbal question चं उत्तर आपल्याला एकतर yes मध्ये द्यावं लागते किंवा no मध्ये द्यावं लागते आणि म्हणून त्याला yes no type question असं म्हणतात. दुसरा प्रश्न WH क्वेश्चन आहे की WH क्वेश्चनचं उत्तर हे सविस्तर आपल्याला द्यावं लागते. अर्थातच एका वाक्यामध्ये किंवा दोन वाक्यामध्ये त्या प्रश्नाचं उत्तर असू शकते. आणि WH क्वेश्चन स्टार्ट्स फ्रॉम द WH वर्ड्स, जसं की व्हॉट आहे, व्हेन आहे, हू आहे, हुम आहे, वेअर आहे, हाऊ आहे, हे जे WH वर्ड्स आहे त्या WH वर्डने अशा प्रश्नाची सुरुवात होते आणि म्हणून त्याला WH क्वेश्चन असं म्हटल्या जाते. तर व्हर्बल क्वेश्चन ऑलवेज स्टार्ट्स फ्रॉम ऑक्झिलरी व्हर्ब. मग व्हर्बल क्वेश्चनची सुरुवात कशाने होते विद्यार्थी मित्रांनो, तर ऑक्झिलरी व्हर्बने होते. मग ऑक्झिलरी व्हर्ब कोणते आहेत, तर am, is, are, was, were, have, has, had, shall, will, do, does, did हे आहेत ऑक्झिलरी व्हर्ब. आता या ऑक्झिलरी व्हर्बने जे प्रश्न सुरुवात होतात त्या प्रश्नालाच त्या ठिकाणी व्हर्बल क्वेश्चन असं म्हणतात. आता सगळ्यात अगोदर प्रश्न म्हणजे काय, प्रश्न कसा तयार करतात, प्रश्न कसा तयार करावा लागतो हे आपल्याला एका उदाहरणाद्वारे या ठिकाणी मी सांगतो. बघा, जसं की राम इज सिंगिंग ए सॉन्ग, राम इज सिंगिंग ए सॉन्ग, राम गाणे गात आहे. आता हे असर्टिव्ह सेंटेन्स आहे, डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स आहे. या वाक्यामध्ये एक विधान केलेलं आहे की राम गाणे गात आहे. आता हे वाक्य, इफ यू वॉन्ट टू कन्वर्ट दिस सेंटेन्स इंटू इंटरोगेटिव्ह फॉर्म, सो हाऊ कॅन वी कन्वर्ट इट. मग आपण याला कसं कन्वर्ट करणार आहोत. एक प्रश्नाचा नियम आहे, प्रश्नाचा एक नेहमी लक्षात ठेवायचं की वाक्यातील सहाय्यकारी क्रियापद कर्त्याच्या अगोदर लिहिल्याच्या नंतर आणि वाक्याच्या शेवटी प्रश्नार्थी चिन्ह दिल्याच्या नंतर वाक्य प्रश्नार्थी बनते. वाक्य काय बनते विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नार्थी बनते. म्हणजे ऑक्झिलरी वर्ब म्हणजे विदाउट ऑक्झिलरी वर्ब वी कॅनॉट मेक एनी स्टेटमेंट इनटू इंटरोगेटिव्ह फॉर्म. म्हणजे इंटरोगेटिव्ह फॉर्म बनवत असताना आपल्याला ऑक्झिलरी व्हर्बची मदत घ्यावीच लागते. म्हणजे ऑक्झिलरी व्हर्बच्या शिवाय आपण प्रश्नार्थी वाक्य बनवू शकत नाही. आणि मग यातला ऑक्झिलरी व्हर्ब कोणता आहे, इज आहे. मग इज कुठे घ्यावं लागेल आपल्याला, रामच्या अगोदर. मग इज राम सिंगिंग ए सॉन्ग, म्हणजे राम गाणे गात आहे का. प्रश्न तयार झाला. काय तयार झाला विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न. आता तुम्ही म्हणसाल पॅसिव्ह व्हॉइस ऑफ व्हर्बल क्वेश्चन्स आपल्याला करत असताना हे सर आपल्याला हे काय सांगत आहे, तर हे सांगण्याचं तात्पर्य म्हणजे काय, इंटरोगेटिव्ह सेंटेन्सचा पॅसिव्ह व्हॉइस करत असताना ट्रिकच्या माध्यमातून आपल्याला पॅसिव्ह व्हॉइस करायचं आहे. म्हणजेच काय, तर प्रश्नार्थी वाक्य जे आहे ते आपल्याला विधानार्थी वाक्यात कन्वर्ट करायचं आहे. त्या विधानार्थी वाक्याचा पॅसिव्ह व्हॉइस करायचा आहे आणि नंतर पॅसिव्ह व्हॉइस केल्याच्या नंतर त्या पॅसिव्ह व्हॉइस मधलं ऑक्झिलरी व्हर्ब आपल्याला कर्माच्या अगोदर लिहायचं आहे. म्हणजे ऑटोमॅटिकली या मूळ वाक्याचा पॅसिव्ह व्हॉइस त्या ठिकाणी तयार होईल. सो एक गोष्ट लक्षात घ्या, व्हर्बल क्वेश्चन याला येस नो टाइप क्वेश्चन म्हणतात. या प्रश्नाचं उत्तर एकतर येस किंवा नो असते. या प्रश्नाची सुरुवात नेहमी कशाने झालेली असते, हेल्पिंग व्हर्बने, ज्याला आपण ऑक्झिलरी व्हर्ब असं सुद्धा म्हणतो.
WH क्वेश्चनची सुरुवात कशाने झाली असते? WH वर्डने झालेली असते. ओके, तर हे स्टेटमेंट आहे. याचा पॅसेज करत असताना आपण ऑक्झिलरी वर्ब काय घेतलं? सुरुवातीला घेतलं प्रश्नार्थी वाक्याच्या सुरुवातीला नेहमी सहाय्यकारी क्रियापद असते. सहाय्यकारी क्रियापद घेऊनच, समोर घेऊनच, म्हणजे कर्त्याच्या अगोदर सहाय्यकारी क्रियापद घ्यावं लागते, तेव्हाच वाक्य प्रश्नार्थी करता येते. ओके, तर ह्या गोष्टी असो हे समजून घ्या फक्त. आणि आता आपल्याला हे वाक्य जे आहे, इज सी रायटिंग अ लेटर, या वाक्याचा पॅसिव्हाइज करत असताना बाय युझिंग द ट्रिक्स. आता हे ट्रिकच्या माध्यमातून सांगतो मी. जर तुम्हाला डायरेक्ट पॅसिव्हाइज करून दिला तर त्या ठिकाणी तुमच्या ते लक्षात येणार नाही. जर तुम्हाला प्रश्नार्थी वाक्याचा पॅसिव्हाइज करणं अवघड जात असेल तर तुम्ही या ट्रिकचा वापर करू शकता. ट्रिक्स काय आहे? मूळ वाक्य काय आहे? प्रश्नार्थी आहे. जेव्हा प्रश्नार्थी वाक्याला आपल्याला काय करायचं? सरळ करायचं. सरळ करायचं म्हणजेच काय? विधानार्थी वाक्यामध्ये त्याला कन्वर्ट करायचं. विधानार्थी वाक्यामध्ये कन्वर्ट करणे म्हणजेच काय? त्याला डिक्लेरेटिव्ह फॉर्म मध्येच, अर्थातच असर्टिव्ह फॉर्म मध्ये आपल्याला लिहायचं आहे, म्हणजे त्याला सरळ करायचं आहे. ओके, आता सहाय्यकारी क्रियापद कोणतं? याच्यामध्ये इज आहे. वाक्यातला कर्ता कोण आहे? सी आहे. म्हणजे सरळ करत असताना ते वाक्य आपल्याला लिहायचं सी इज. म्हणजे वाक्यातलं जे काही सहाय्यकारी क्रियापद आहे ते आपल्याला कर्त्याच्या नंतर लिहायचं, सी इज. आणि मग वाक्य तसंच्या तसं, सी इज रायटिंग अ लेटर, ती पत्र लिहित आहे. आता हा कोणता फॉर्म झाला? तर हा याला असर्टिव्ह फॉर्म म्हणतात, म्हणजे विधानार्थी वाक्य म्हणतात. आता या विधानार्थी वाक्याचा आपल्याला काय करायचा? पॅसिव्हाइज करायचा. रायटिंग क्रिया कशावरती झाली? लेटर वरती झाली. मग लेटर हा त्यातला काय आहे? ऑब्जेक्ट आहे. मग तो घ्या सुरुवातीला ए लेटर. बरं, हे जे वाक्य आहे हे कोणत्या काळाचं आहे? तर हे प्रेझेंट कॉन्टिन्युअस टेन्सचं आहे. प्रेझेंट कॉन्टिन्युअसचा पॅसिव्हाइज करण्याचा फॉर्म्युला काय आहे? ऑब्जेक्ट प्लस एम इज आर प्लस बीइंग प्लस V3 बाय प्लस सब्जेक्ट. ओके, हा, मग त्या पद्धतीनुसार आपल्याला त्याचा पॅसिव्हाइज करायचा आहे. ए लेटर. आता हे लेटर सिंग्युलर आहे म्हणून त्याच्यासोबत काय यायचं आपल्याला? इज. ओके, इजच्या सोबत अजून काय यायचं आपल्याला? बीइंग घ्यायचं. काय घ्यायचं? बीइंग. अ लेटर इज बीइंग. आणि रायटिंग हे जे आहे ते थर्ड फॉर्म मध्ये घ्यायचं आपल्याला, रिटन. आणि मग बाय हर, लेटर इज बीइंग रिटन बाय हर. म्हणजे या वाक्याचा पॅसिव्हाइज आपण या पद्धतीने केला. ओके, आता जे काही पॅसिव्हाइज आपण केलेला आहे त्या पॅसिव्हाइजच्या वाक्यातील जे काही सहाय्यकारी क्रियापद आहे ते आपल्याला उचलायचं, अर्थातच कर्माच्या अगोदर लिहायचं. ऑक्झिलरी वर्ब कोणत्या याच्यामध्ये? इज आहे. मग इज कुठे घ्या? लेटरच्या अगोदर घ्या. इज ए लेटर. बीइंग इज अ लेटर बीइंग रिटन बाय हर. आणि शेवटी प्रश्नार्थी चिन्ह. म्हणजे हे जे काही मूळ वाक्य आहे प्रश्नार्थी, या प्रश्नार्थी वाक्याचा हा पॅसिव्हाइज तयार झाला. काय तयार झाला? पॅसिव्हाइज. अवघड काहीच नाहीये. बाय युझिंग द ट्रिक्स यू कॅन कन्वर्ट एनी इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स इनटू पॅसिव्ह व्हॉइस. म्हणजे कोणत्याही प्रश्नार्थी वाक्याचा पॅसिव्हाइज तुम्ही सहज पद्धतीने करू शकता. शक्यतो डायरेक्ट करण्याचा प्रयत्न करायचा, पण जर आपल्याला समजत नसेल तर वाक्य पहिले सरळ लिहा, म्हणजेच विधानार्थी वाक्य त्याला कन्वर्ट करा, विधानार्थी वाक्याचा पॅसिव्हाइज बनवा, आणि त्या विधानार्थी वाक्याचा पॅसिव्हाइज बनवल्याच्या नंतर त्यातलं जे ऑक्झिलरी वर्ब आहे ते कर्माच्या अगोदर लिहा आणि वाक्याच्या शेवटी प्रश्नार्थी चिन्ह द्या, म्हणजे त्याचा पॅसिव्हाइज त्या ठिकाणी झाला. 2 नंबरचं वाक्य बघू आता आपण या ठिकाणी. डीड सी राईट अ लेटर. आता वाक्याच्या सुरुवातीला डीड आहे विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे याचा अर्थ हे प्रश्नार्थी वाक्य कोणत्या काळाचं आहे? तर हे प्रश्नार्थी वाक्य आहे सिंपल पास्ट टेन्स. कशाचं आहे? सिंपल. आता सिंपल पास्ट टेन्स पॅसिव्हाइज करण्याचं स्ट्रक्चर आपल्याला माहित आहे. काय आहे? ऑब्जेक्ट आहे, त्याच्यानंतर आपण वॉज आणि वेअर लिहितो, त्यानंतर आपण V3 घेतो, नंतर बाय घेतो आणि नंतर सब्जेक्ट घेतो. तर हे डिक्लेरेटिव्ह सेंटेन्सचा फॉर्म्युला आहे. हेच फॉर्म्युला आपण इंट्रोगेटिव्ह मध्ये सुद्धा कन्वर्ट करू शकतो. म्हणजे कसं? वॉज वेअर प्लस ऑब्जेक्ट प्लस V3 प्लस बाय प्लस सब्जेक्ट आणि शेवटी प्रश्नार्थी चिन्ह. म्हणजे
जे काही असर्टिव्ह सेंटेन्सचं स्ट्रक्चर आपण लर्न केलेलं आहे ते असर्टिव्ह सेंटेन्सचे सगळे जे काही पॅसिव्हचं स्ट्रक्चर आहे ते इंट्रोगेटिव्ह फॉर्ममध्ये सुद्धा आपण कन्वर्ट करू शकतो. अवघड काहीच नाही. जस्ट यू हॅव टू फाइंड आउट द ऑब्जेक्ट इन द गिवन सेंटेन्स. If you are succeed to find the object in the given sentence, then you can easily convert the interrogative sentence into passive voice. पण आपल्याला ऑब्जेक्ट ओळखणे गरजेचं आहे. बरं, आता हे वाक्य सरळ ट्रिक्सने करून बघू आपण. सरळ घ्या. डीड आहे. आता सिंपल पाचच्या वाक्यामध्ये सिंपल पाचचं जे होकारार्थी वाक्य आहे ते इंट्रोगेटिव्ह करताना डीडची मदत घ्यावी लागते. सिंपल पाचच्या विधानार्थी वाक्यामध्ये कोणत्याच प्रकारचं सहाय्यकारी क्रियापद नसते. म्हणजेच या ठिकाणी काय होईल? सी. काय होईल? सी. आता हे डीड आहे. सिंपल पाचचं वाक्य होतं. सिंपल पाचच्या वाक्यामध्ये होकारार्थी वाक्यामध्ये क्रियापदाचे किती रूपाचा वापर करतात? दुसऱ्या. येथे काय आहे? राईट आहे. मग आपल्याला काय करावं लागेल? या ठिकाणी रोट म्हणावं लागेल. असं रोट. सी रोट ए लेटर. सी रोट ए लेटर. आता हे कोणतं स्ट्रक्चर झालं? तर हे असर्टिव्ह सेंटेन्स आपण तयार केलं. सरळ लिहिलं त्याला. हे प्रश्नार्थी होतं. या प्रश्नार्थी वाक्याला आपण सरळ रूपात लिहिलं. आता याचा पॅसिव्ह कसा करायचा? ऑब्जेक्ट कोणता आहे? लिहिण्याची क्रिया कशावर झाली? लेटरवर झाली. ए लेटर. ए लेटर घेतला आपण ऑब्जेक्ट. आता वॉज आणि वेअर पैकी काय घ्यायचं? आपल्याला वॉज घ्यावं लागेल. का घ्यावं लागेल? कारण लेटर हे काय आहे? सिंग्युलर आहे आणि सिंग्युलर सोबत काय यूज करतात? वॉज यूज करतात. ए लेटर वॉज. And always keep one things in your mind. We have to use third form of the verb in passive voice. मग आता wroteला आपल्याला थर्ड फॉर्म मध्ये लिहावं लागेल. रिटर्न. काय म्हणावं लागेल आपल्याला? रिटर्न. ए लेटर वॉज रिटर्न. ए लेटर वॉज रिटर्न. कुणाकडून लिहिला गेलं? हर कडून लिहिला गेलं. ओके, तिच्याकडून लिहिला गेला. आता या डिक्लेरेटिव्ह सेंटेन्सचा आपण काय केला? वळा पॅसिव्हाइज केला. आता मूळ प्रश्नार्थी वाक्याचा पॅसिव्हाइज करताना फार सोपी गोष्ट आहे. याच्यातला ऑक्झिलरी व्हर्ब कोणता आहे? वॉज आहे. वॉज कुठे घ्या? कर्माच्या अगोदर घ्या. वॉज ए लेटर. वॉज ए लेटर. ते वॉज उचललं आपण, लेटरच्या अगोदर ठेवलं. वॉज ए लेटर. वॉज ए लेटर रिटर्न बाय हर. आणि शेवटी प्रश्नार्थी चिन्ह. म्हणजे या स्ट्रक्चरनुसार झालं. बघा, वॉज सुरुवातीला आलं, लेटर ऑब्जेक्ट आला, रिटर्न V3 आला, बाय आला आणि नंतर काय आलं? सब्जेक्ट आणि शेवटी प्रश्नार्थी चिन्ह सुद्धा आहे. ओके, तर अशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी त्याचा पॅसिव्हाइज करू शकतो. प्रश्नार्थी वाक्याचा पॅसिव्हाइज करणं काही अवघड गोष्ट नाही. फक्त आपल्याला त्या ठिकाणी समजून घ्यावं लागेल. 3 नंबरचं वाक्य बघू आपण. हॅव यू ब्राउच युअर बुक. हॅव यू ब्राउच युअर बुक असं म्हटलेलं आहे. परत ते वाक्य सरळ करा बरं. हे वाक्य सरळ करून या ठिकाणी आपण लिहू. यू हॅव ब्राउट. यू हॅव ब्राउट युअर बुक. यू हॅव ब्राउट युअर बुक. ओके, वाक्याला आपण सरळ केलं. म्हणजे सरळ करणे म्हणजे त्याला आपण असर्टिव्ह फॉर्म मध्ये कन्वर्ट केलं, डिक्लेरेटिव्ह फॉर्म मध्ये कन्वर्ट केलं. म्हणजे त्याला विधानार्थी वाक्यामध्ये आपण लिहिलं. जे प्रश्नार्थी वाक्य होतं त्या प्रश्नार्थी वाक्याला विधानार्थी वाक्यामध्ये कन्वर्ट केलं. आता या विधानार्थी वाक्याचा काय बनवायचं? आपल्याला पॅसिव्हाइज बनवायचा. ऑब्जेक्ट काय? युअर बुक. युअर बुक. युअर बुक. ओके, आता हे जे वाक्य तयार झालं, यू हॅव बाउट युअर बुक, हे कोणत्या काळाचं आहे? प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे. आणि प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा फॉर्म्युला काय? ऑब्जेक्ट प्लस हॅव हॅज बीन V3 बाय प्लस सब्जेक्ट. म्हणजे हॅव आणि हॅज असेल तर त्याच्यासोबत काय येते? बीन येते. ओके, युअर बुक हे सिंग्युलर आहे. सिंग्युलर आहे म्हटल्यानंतर हॅज वापरतात. ओके, युअर बुक हॅज बीन. युअर बुक हॅज बीन ब्राउट. युअर बुक हॅज बीन ब्राउट बाय यू. ब्राउट बाय यू. आता हे डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स पॅसिव्हाइज केलं आपण. आता हेच वाक्य आपल्याला प्रश्नार्थी करायचं. तर प्रश्नार्थी करत असताना ऑक्झिलरी व्हर्ब कोणत्या वेळा घेतलं? हॅज आहे. हॅज कुठे लिहायचं? कर्माच्या अगोदर लिहायचं. मग हॅज युअर बुक. हॅज युअर बुक बीन ब्राउट बाय यू. आणि शेवटी प्रश्नार्थी चिन्ह. हॅज युअर बुक बीन ब्राउट बाय यू. तर इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सचा पॅसिव्हाइज त्या ठिकाणी झालेला आहे. तर अशा पद्धतीने ट्रिकचा वापर करून आपण पॅसिव्हाइज करू शकतो.
ओके, तर आता आपल्याला सरळ पॅसिव्हाइज करून पाहायचं आहे. सरळ अशा पद्धतीच्या ट्रिकचा वापर न करता आता आपल्याला समजून घ्यायचं आहे. ओके, डायरेक्ट करायचं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, डायरेक्ट कन्वर्ट करायचं आहे. ओके, आता बघा, इज शी रायटिंग अ लेटर, प्रेझेंट कॉन्टिन्युअसचं वाक्य होतं. या ठिकाणी काय आहे, लेटर हे ऑब्जेक्ट आहे. काय आहे, लेटर ऑब्जेक्ट आहे. प्रेझेंट कंटिन्युअसचं वाक्य आहे. प्रेझेंट कंटिन्युअसच्या वाक्यामध्ये बीइंग लागते. मग लेटर इज ए लेटर, इज ए लेटर बीइंग. आणि रायटिंगला कशामध्ये कन्वर्ट करायचं आपल्याला, थर्ड फॉर्म मध्ये, रिटन बाय हर, इज ए लेटर रिटन बाय हर, इज अ लेटर बीइंग रिटन बाय हर. म्हणजे डायरेक्ट आपण इंटरोगेटिव्ह सेंटेन्सचा पॅसिव्हाइज केला. दुसरं सेंटेन्स बघा, डीड से राईट अ लेटर. ओके, सिंपल पाचचं वाक्य आहे. सिंपल पाचचं वाक्याचं स्ट्रक्चर काय आहे, ऑब्जेक्ट प्लस वॉज वेअर V3 बाय प्लस सब्जेक्ट आहे. आता या ठिकाणी ऑब्जेक्ट काय आहे, लेटर आहे. लेटर काय आहे, सिंग्युलर आहे. सिंग्युलर आहे म्हणून वॉज आणि वेअर पैकी आपण काय यूज करणार, वॉजचा वापर आपण त्या ठिकाणी करणार आहोत. मग सुरुवातीला काय येणार, वॉज. ऑब्जेक्ट काय आहे, ए लेटर, वॉज ए लेटर. आणि परत या ठिकाणी राईट आहे, त्याचा थर्ड फॉर्म काय होतो, रिटर्न. काय होतो, रिटर्न. वॉज ए लेटर रिटर्न बाय हर, बाय हर. त्या ठिकाणी इंटरोगेटिव्ह कन्वर्ट आपण केला, वॉज ए लेटर रिटन बाय हर. नंतर बघा 3 नंबरचं वाक्य, हॅव यू ब्राउट युअर बुक, हॅव यू ब्राउट युअर बुक. वाक्याचा प्रश्नार्थी वाक्याचा काळ कोणता आहे, तर प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे. हॅव आहे म्हणजे पॅसिव्हाइज करताना आपल्याला हॅवला बीन लावावं लागेल. बरं, त्या ठिकाणी ऑब्जेक्ट कोणता आहे, युअर बुक. मग युअर बुक हे काय सिंग्युलर फॉर्म मध्ये आहे. सिंग्युलर फॉर्म असल्यानंतर हॅव आणि हॅज पैकी काय वापरतात, तर हॅज वापरतात. मग हॅज आपल्याला काय घ्यावं लागेल, सुरुवातीला घ्यावं लागेल. कारण काय, प्रश्नार्थी वाक्याचा पॅसिव्हाइज सुद्धा प्रश्नार्थी असला पाहिजे. मग हॅज युअर बुक, हॅज युअर बुक, हॅज युअर बुक. नंतर क्रियापदाचं तिसरं रूप ब्राउट आहे. ॲज इट इज घ्यायचं आहे, हॅज युअर बुक ब्राउट, हॅज युअर बुक बाउट बाय यू, बाय यू. द्वितीय विभक्ती यूची यूच राहते. वाक्याच्या शेवटी काय द्यायला लागेल, प्रश्नाची चिन्ह द्यावं लागेल. नंतर 4 नंबरचं वाक्य, डीड से रिकॉग्नाइज यू. आता डीड ने सुरुवात झालेली वाक्याची, याचा अर्थ हे वाक्य सिंपल पास्ट टेन्स आहे. आणि सिंपल पास्ट टेन्सचं वाक्य पॅसिव्हाइज करताना आपल्याला वॉज आणि वेअरची मदत घ्यावी लागते. बरं, ऑब्जेक्ट काय आहे, यू आहे. आणि मग यू म्हटल्याच्या नंतर यूच्या सोबत आपण वॉज वापरतो का, नाही. तर यूच्या सोबत आपण काय यूज करत असतो, वेअर वापरत असतो. काय वापरतो आपण, वेअर. मग वेअर, वेअर यू, वेअर यू. आता घेतला आपण ऑक्झिलरी वर्ब, नंतर काय घेतला आपण, ऑब्जेक्ट घेतला. ऑब्जेक्ट घेतल्यानंतर आपल्याला काय घ्यायचं आहे, थर्ड फॉर्म ऑफ द वर्ब घ्यायचं आहे, रिकॉग्नाइज. रिकॉग्नाइज त्याला आपल्याला काय लावावं लागेल, ईडी. बाय ऍडिंग और बाय अटॅचिंग ईडी वी कॅन मेक थर्ड फॉर्म ऑफ द वर्ब. ओके, वेर यू रिकॉग्नाइज बाय. आणि क्रिया करणारी कोण आहे, सी आहे. आणि म्हणून इथे काय होणार आहे, द्वितीय विभक्ती हर होणार. मग वेर यू रिकॉग्नाइज बाय हर. अशा पद्धतीने आपण डायरेक्ट त्याचा पॅसिव्हाइज करू शकतो. ओके, 5 नंबरचं वाक्य बघा, हॅव यू फिनिश द वर्क, हॅव यू फिनिश द वर्क. आता हॅव आहे, त्याच्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप आहे. याचा अर्थ हे वाक्य कोणत्या काळाचं आहे, तर प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे. प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा पॅसिव्हाइज करण्याचा फॉर्म्युला काय आहे, ऑब्जेक्ट प्लस have, has, been प्लस V3 बाय प्लस सब्जेक्ट आहे. ओके, आता या ठिकाणी द वर्क आहे. द वर्क हे काय आहे, तर तो एक सिंग्युलर भाग, तो न्यूट्रल जेंडरमध्ये त्या ठिकाणी मोडले जाते. ओके, मग हॅज आपल्याला वापरावं लागेल, हॅज द वर्क, हॅज द वर्क बीन, हॅज द वर्क बीन. फिनिश ॲज इट इज घ्यावं लागेल, हॅज द वर्क फिनिश, has the work finished by you, by you, has the work finished by you. आणि शेवटी प्रश्नार्थी चिन्ह द्यावं लागेल. आता हॅज का घेतलं, कारण वर्क हा ऑब्जेक्ट आहे आणि ऑब्जेक्ट वर्क आहे म्हणून आपण हॅजचा वापर त्यासोबत केलेला आहे. नंतर बघा, डू आय लर्न इंग्लिश लँग्वेज,
डू आय लर्न इंग्लिश लँग्वेज. आता वाक्य स्टार्ट कशाने झालं बाळा, डू ने झालं. आणि मग डू हे काय, डू केव्हा यूज करतात, डू अँड डज ऑलवेज यूज इन सिंपल प्रेझेंट टेन्स. while making the interrogative and negative form of the simple present tense we always use do and does. इंट्रोगेटिव्ह आणि निगेटिव्ह फॉर्म तयार करायचा असेल तर सिंपल प्रेझेंट मध्ये आपण डू आणि डजचा वापर करतो. म्हणजे डू वरून आपल्या लक्षात आलं हे वाक्य सिंपल प्रेझेंट टेन्सचं आहे. आणि मग सिंपल प्रेझेंटचं वाक्य पॅसिव्हाइज करत असताना ऑब्जेक्ट प्लस एम इज आर प्लस V3 बाय प्लस सब्जेक्ट या स्ट्रक्चरचा आपण वापर करतो. आता या ठिकाणी लर्न क्रिया कशावर झालेली आहे, इंग्लिश लँग्वेजवर झालेली आहे. लँग्वेज ही सिंग्युलर आहे आणि सिंग्युलर आहे म्हणून त्या ठिकाणी हिचा वापर आपल्याला करावा लागेल. आणि तो कुठे करावा लागेल, मग सुरुवातीला करावा लागेल. कारण काय, ऑक्झिलरी वर्ब सुरुवातीला घ्यावं लागेल, कर्माच्या सुरुवातीला घ्यावं लागेल. म्हणजेच मूळ प्रश्नार्थी वाक्याचा प्रश्नार्थी पॅसिव्हाइज कायम राहिला पाहिजे. मग इज इंग्लिश लँग्वेज, इज इंग्लिश लँग्वेज, इज इंग्लिश लँग्वेज. आता लर्न आहे, लर्न आपल्याला तिसऱ्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करावं लागेल. म्हणजे V3 त्याला कन्वर्ट करावं लागेल. म्हणजे त्याला आपण लर्न म्हणू. काय म्हणू आपण, लर्न. इज इंग्लिश लँग्वेज लर्न कुणाकडून, बाय मी. आईची द्वितीय विभक्ती काय होते, मी होते. इज इंग्लिश लँग्वेज लर्न बाय मी. म्हणजे हे जे मूळ प्रश्नार्थी वाक्य होतं ऍक्टिव्हाइजचं, तर त्याचा पॅसिव्हाइज आपण त्या ठिकाणी तयार केलेला आहे. नेक्स्ट सेंटेन्स पहा बरं काय आहे, हॅड आय कम्प्लिटेड माय वर्क. कम्प्लिटेड म्हणजे पूर्ण करणे, क्रिया कशावर झालेली आहे, वर्कवर झालेली आहे. माय वर्क आहे, माय वर्क हे काय सिंग्युलर आहे. आणि मग माय वर्क सोबत काय यूज करणार, कारण इथे हॅड आहे. आणि हॅड म्हटल्याच्या नंतर प्रश्न कोणत्या काळाचा झाला, तो पास्ट परफेक्ट टेन्सचा झाला. आणि पास्ट परफेक्ट टेन्स मध्ये हॅडच्या सोबत बीन येणार पॅसिव्हाइज करताना. आणि मग हॅड बीन हे कोणत्याही कर्त्यासोबत वापरलं तरी चालते किंवा कोणत्याही कर्मासोबत वापरलं तरी चालते. कारण हॅड इज एकटं आहे, सिंग्युलर आहे. जसं हॅव आणि हॅज हे दोन आहेत, पण हॅड मात्र सिंगल असल्यामुळे ते कोणत्याही कर्त्यासोबत किंवा कर्मासोबत वापरलं तरी चालते. हॅड आपल्याला काय घ्यावं लागेल, सुरुवातीला हॅड माय वर्क, हॅड माय वर्क. आणि बीन लिहावं लागेल आपल्याला, कारण हॅव, हॅज आणि हॅड ही ऑक्झिलरी वर्ब म्हणून आलेली जी स्टेटमेंट्स असतात याचं पॅसिव्हाइज करताना त्यांच्यासोबत बीन आपल्याला लावावा लागतो. मग हॅड माय वर्क बीन कम्प्लिटेड. कम्प्लिटेड म्हणजे काय, थर्ड फॉर्म ऑफ द वर्ब आहे. कम्प्लिटेड बाय कुणाकडून, तर माझ्याकडून, मी. आणि शेवटी प्रश्नार्थी चिन्ह. हॅड माय वर्क बीन कम्प्लिटेड बाय मी, हॅड माय वर्क बीन कम्प्लिटेड बाय मी. नंतर बघा बरं 8 नंबरचं वाक्य, आर दे डुईंग देअर स्टडी. आर दे डुईंग देअर स्टडी, ते त्यांचा अभ्यास करत आहेत का. आता इथे आर आहे, क्रियापदाला ING लागलेला आहे. म्हणजे हे प्रेझेंट कॉन्टिन्युअस टेन्सचं वाक्य आहे. ओके, प्रेझेंट कॉन्टिन्युअस टेन्सचं वाक्य प्रश्नार्थी करत असताना आपल्याला ऑब्जेक्ट प्लस एम इज आर प्लस बीइंग V3 बाय प्लस सब्जेक्ट या स्ट्रक्चरचा वापर करावा लागतो. ओके, ऑब्जेक्ट काय आहे, देअर स्टडी. मग देअर स्टडी, स्टडी हे काय आहे, एक सिंग्युलर थिंग आहे. आणि मग सिंग्युलर थिंग म्हटल्यानंतर एम इज आर पैकी आपण काय यूज करत असतो, इज. इज आपल्याला कुठे घ्यावं लागेल, सुरुवातीला इज. त्याच्यानंतर ऑब्जेक्ट कोणता घ्यावा लागेल आपल्याला, इज देअर स्टडी, इज देअर स्टडी, इज देअर स्टडी. आणि कॉन्टिन्युअसचे वाक्य पॅसिव्हाइज करत असताना त्याच्यामध्ये एक शब्द लागतो बीइंग. कोणता लागतो, बीइंग. हे लक्षात ठेवायचं. इज देअर स्टडी बीइंग. आता डुईंगचं तिसरं रूप काय होते विद्यार्थी मित्रांनो, डन. काय होते, डन. डू, डी, डन, डुईंग अशा पद्धतीची वर्बची रचना आहे. इज देअर स्टडी बीइंग डन बाय. आणि हे जे दे आहे याची द्वितीय विभक्ती काय होते, देम होते. काय होते, देम. आणि शेवटी प्रश्नार्थी चिन्ह आपल्याला द्यावं लागेल. 9 नंबरचं वाक्य बघा, वेर दे रायटिंग ऑन द ब्लॅक बोर्ड. ते फळ्यावरती लिहित होते का, ते फळ्यावरती लिहित होते का. लिहिण्याची क्रिया कशावर झाली, ब्लॅकबोर्डवर झाली. ब्लॅकबोर्ड म्हणजे काय, तर फळा. तो काय झाला, ऑब्जेक्ट झाला. काय झाला, ऑब्जेक्ट. ओके, बरं. वेअर या ठिकाणी आहे आणि क्रियाबद्दल ING लागलेलं आहे. हे वाक्य कोणत्या काळाचं आहे, तर हे वाक्य आहे पास्ट कॉन्टिन्युअस टेन्स.
मग पास्ट कॉन्टिन्युअस असो किंवा प्रेझेंट कॉन्टिन्युअस असतो त्याच्यामध्ये बीइंग हा शब्द ऍड होतो. मग ब्लॅक बोर्ड, आता ब्लॅक बोर्ड ही सिंगल थिंग आहे म्हणून या ठिकाणी आपल्याला काय घ्यावं लागेल, वॉज ऑन द ब्लॅक बोर्ड, ऑन द ब्लॅक बोर्ड was on the blackboard being writing the third form काय होणार विद्यार्थी मित्रांनो, written, was on the blackboard being written by them, कारण द्यायची द्वितीय विभक्ती them येते. काय पॅसिव्ह केला आपण, was on the blackboard being written by them. Okay, then last sentence, shall I have written later, shall I have written later, shall आहे त्याच्यानंतर have आहे आणि थर्ड फॉर्म द वर्ब आहे म्हणजे हे वाक्य आहे फ्युचर परफेक्ट टेन्स. आणि मग फ्युचर परफेक्ट टेन्सच्या वाक्यामध्ये सुद्धा बीइंग लागतो. ऑब्जेक्ट काय आहे, लेटर आहे, सिंग्युलर आहे आणि सिंग्युलर ऑब्जेक्ट आहे म्हणून त्यासोबत विलचा वापर केला जातो. मग विल कुठे येणार, सुरुवातीला येणार, मग विल नंतर ऑब्जेक्ट विल ए लेटर नंतर काय येणार, मग हॅव बीन, विल ए लेटर हॅव बीन रिटर्न, विल ए लेटर हॅव बीन रिटर्न बाय मी आणि शेवटी प्रश्नार्थी चिन्ह. तर अशा पद्धतीने आपण या प्रश्नार्थी वाक्याचा पॅसिव्हाइज करू शकतो. आता ही जी सगळी काही जी वाक्य आहेत, ही जी प्रश्नार्थी वाक्य आहेत, ही कोणत्या प्रकारामध्ये मोडतात, तर पॅसिव्ह व्हॉइस ऑफ व्हर्बल क्वेश्चन. तर या ठिकाणी व्हर्बल क्वेश्चनचा पॅसिव्हाइज कसा करायचा हे आपण लर्न केलेलं आहे. तुम्हाला जर डायरेक्ट पॅसिव्हाइज करणं जमत नसेल तर मी अगोदरची काही ट्रिक्स तुम्हाला सांगितलेली आहे. कोणती, प्रश्नार्थी वाक्य ऍसर्टिव्ह मध्ये लिहायचं, त्या बनवलेल्या ऍसर्टिव्ह वाक्याचा पॅसिव्हाइज बनवायचा आणि मग त्या बनवलेल्या पॅसिव्हाइजच्या वाक्यातील सहाय्यकारी क्रियापद कर्माच्या अगोदर लिहायचं आणि वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह द्यायचं, म्हणजेच मूळ प्रश्नार्थी वाक्याचा पॅसिव्हाइज त्या ठिकाणी तयार होईल. अशा पद्धतीने सुद्धा आपण त्याचा पॅसिव्हाइज करू शकतो. तर आपण हा कोणता टाईप लर्न केलेला आहे, तर पॅसिव्ह व्हॉइस ऑफ व्हर्बल क्वेश्चन. तर येस नो टाईप क्वेश्चनचा पॅसिव्हाइज कसा करायचा हे आज आपण त्या ठिकाणी शिकलेलो आहोत. आता आपल्याला डब्ल्यूएच क्वेश्चनचा पॅसिव्हाइज कसा करायचा हे लर्न करायचं आहे. आता विद्यार्थी मित्रांनो आपल्याला पॅसिव्ह व्हॉइस ऑफ डब्ल्यूएच क्वेश्चन लर्न करायचा आहे. यापूर्वीचा जो भाग आपण पॅसिव्ह व्हॉइस ऑफ व्हर्बल क्वेश्चन्स आपण अभ्यासला होता. व्हर्बल क्वेश्चनचा पॅसिव्हाइज कसा करायचा हे आपण लर्न केलेला आहे. आता आपल्याला त्यातला सेकंड भाग आपल्याला लर्न करायचा आहे, कारण प्रश्न दोन प्रकारचे होते मी अगोदर सांगितल्याप्रमाणे, व्हर्बल क्वेश्चन आणि डब्ल्यूएच क्वेश्चन. तर आता आपल्याला डब्ल्यूएच क्वेश्चनचा पॅसिव्हाइज कसा करायचा हे आपल्याला त्या ठिकाणी लर्न करायचं आहे. बघा, वाय डीड सी टेक दॅट पिक्चर. आता मी डब्ल्यूएच क्वेश्चनची व्याख्या काय सांगितली तुम्हाला, की डब्ल्यूएच क्वेश्चन कशाला म्हणायचं, डब्ल्यूएच क्वेश्चनच्या सुरुवातीला जर डब्ल्यूएच वर्ड असेल तर त्याला डब्ल्यूएच क्वेश्चन असं म्हणतात. आणि या प्रश्नाचं उत्तर मात्र आपण यस किंवा नो मध्ये देऊ शकत नाही, तो भाग वेगळा. आता आपल्याला डब्ल्यूएच क्वेश्चनचा पॅसिव्हाइज कसा करायचा हे आपल्याला लर्न करायचं आहे. आता वाय डीड सी टेक दॅट पिक्चर. डब्ल्यूएच क्वेश्चनच्या सुरुवातीला आपल्याला डब्ल्यूएच वर्ड तर ज्या पद्धतीने आला तो त्या पद्धतीने कायम ठेवायचा आहे. वाय, ओके. आता या ठिकाणी इथून आपल्याला पाहायचं आहे डीड सी टेक दॅट पिक्चर. इथे डीड आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. डीड म्हटल्याच्यानंतर हा जो काही डब्ल्यूएच क्वेश्चन आहे तो सिंपल पास्टचा आहे आणि मग सिंपल पास्टचा प्रश्नाचा पॅसिव्हाइज कसा करायचा हे आपण शिकलेलो आहोत. वॉज आणि वेअरचा आपल्याला वापर करायचा आहे. तर या ठिकाणी एक ऑब्जेक्ट काय आहे, दॅट पिक्चर. पिक्चर हे काय सिंग्युलर आहे आणि सिंग्युलर सोबत आपण काय यूज करतो, वॉज यूज करतो. आणि म्हणून आपल्याला ऑब्जेक्टच्या अगोदर काय घ्यावं लागणार आहे प्रश्न तयार करताना, ऑक्झिलरी वर्ब. आणि मग वाय वॉज नंतर काय, ऑब्जेक्ट दॅट पिक्चर, वाय वॉज दॅट पिक्चर. मग वाय वॉज दॅट पिक्चर. आता वर्ब यातला काय आहे, टेक आहे आणि थर्ड फॉर्म काय होणार मग त्याचा, टेकन. ओके, वाय वॉज दॅट पिक्चर टेकन बाय हर. मग वाय वॉज दॅट पिक्चर टेकन बाय हर आणि मग शेवटी त्या ठिकाणी आपल्याला प्रश्नचिन्ह द्यावं
लागेल. अशा पद्धतीने WH क्वेश्चनचा पॅसिव्ह वॉइस आपण करू शकतो. व्हाय डिड शी टेक दॅट पिक्चर चा पॅसिव्ह वॉइस आपण केला. व्हाय वॉज दॅट पिक्चर टेकन बाय हर. ओके, सी द नेक्स्ट एक्झाम्पल. व्हेन विल दे अनाउन्स द रिझल्ट. व्हेन विल दे अनाउन्स द रिझल्ट. ते केव्हा निकाल घोषित करणार आहे. व्हेन विल ओके. सर तो फ्युचरचा क्वेश्चन आहे आणि मग आता याचा पॅसिव्हाइज करत असताना आपल्याला काय करावं लागेल तर WH वर्ड आपल्याला सुरुवातीला कायम ठेवायचा आहे व्हेन. आता या ठिकाणी एवढं वाक्य पाहायचं विल आहे म्हणजे हे सिंपल फ्युचरचं वाक्य आणि सिंपल फ्युचरच्या वाक्याचा पॅसिव्हाइज कसा करायचा हे आपल्याला माहीत आहे. ओके, यातला ऑब्जेक्ट कोणता आहे द रिझल्ट आहे. ओके, रिझल्ट म्हटल्याच्या नंतर आपण काय यूज करणार विल यूज करणार. मग व्हेन विल आणि मग ऑब्जेक्टच्या अगोदर आपण काय घेणार ऑक्झिलरी वर्ब घेणार. मग व्हेन विल द रिझल्ट. व्हेन विल द रिझल्ट्स बी. कारण सिंपल फ्युचरचं वाक्य पॅसिव्हाइज करत असताना ऑब्जेक्ट प्लस शॅल बी विल बीचा वापर आपण करतो. मग व्हेन विल द रिझल्ट बी अनाउन्स. अनाउन्सला आपल्याला काय लावायचं आहे ईडी लावायचा आहे. ओके, मग व्हेन विल द रिझल्ट बी अनाउन्स बाय देम आणि शेवटी प्रश्नार्थी चिन्ह. काय चेंज झाला बघा बरं या ठिकाणी. व्हेन आपण कायम ठेवलेलं आहे. विल इथे का आलं कारण रिझल्ट आहे. रिझल्टच्या सोबत विल यूज करणार आणि इथे बी का आलं कारण हे सिंपल फ्युचरचं वाक्य होतं आणि सिंपल फ्युचरच्या वाक्याचा पॅसिव्हाइज करण्याचा फॉर्म्युला ठरलेला आहे ऑब्जेक्ट प्लस शॅल बी विल बी V3 बाय प्लस सब्जेक्ट. ओके, त्यानंतर बघा हू रोड द लेटर. जर एखाद्या प्रश्नाच्या सुरुवातीला जर हू असेल तर त्याचा पॅसिव्हाइज करत असताना हूला आपण बाय हूम असं कन्वर्ट करायचं. बाय हूम. ओके, आता त्या ठिकाणी बघा रोड द लेटर. हू रोड द लेटर. रोड द लेटर म्हणजे हे वाक्य कशाचं झालं विद्यार्थी मित्रांनो. रोड द लेटर हे वाक्य झालं सिंपल पास्टचं. मग सिंपल पास्टचं वाक्य आपल्याला पॅसिव्हाइज करताना वॉज आणि वेअरचा वापर करावा लागतो. ऑब्जेक्ट काय आहे लेटर सिंग्युलर आहे आणि सिंग्युलर ऑब्जेक्ट म्हटल्याच्या नंतर आपल्याला वॉज आणि वेअर पैकी काय यूज करावं लागेल वॉज. बाय whom was a letter written आणि शेवटी प्रश्नार्थी चिन्ह. बाय whom was a letter written. पत्र कुणाकडून लिहिण्यात आलं. बाय whom was a letter written. पत्र कुणाकडून लिहिण्यात आलं. who sings a song. आता हुने प्रश्न विचारल्याच्या नंतर बाय whom असं म्हणायचं. काय म्हणावं लागेल आपल्याला बाय whom. नंतर सिंग्स ए सॉन्ग हे सिंपल प्रेझेंटचं वाक्य आहे आणि सिंपल प्रेझेंटच्या वाक्यामध्ये आपण ॲमिझाचा वापर करतो. ओके, ऑब्जेक्ट काय आहे सॉन्ग आहे सिंग्युलर आहे. बाय whom is ओके सॉन्ग कारण ऑब्जेक्टच्या अगोदर आपल्याला ऑक्झिलरी वर्ब घ्यावं लागेल. बाय whom is song sung. बाय whom is a song sung. ओके, आणि शेवटी प्रश्नार्थी चिन्ह. बाय whom is a song sung. गाणं कुणाकडून गायल्या गेलं. बाय whom. हुने जेव्हा प्रश्न विचारतात तेव्हा बाय whom अशा प्रकारची रचना आपल्याला वापरायची आहे. हीच का केलं कारण सिंग्स ए सॉन्ग हे सिंपल प्रेझेंटचं वाक्य आहे आणि मग सिंपल प्रेझेंटच्या वाक्यामध्ये आपण ॲमेझॉनचा वापर करतो. हीच का आलं कारण सॉन्ग हे सिंग्युलर आहे आणि म्हणून आपण हीच त्या ठिकाणी वापरलेलं आहे. ओके, Who has offered मधु some food. मधुला कुणी फूड ऑफर्ड केलेलं आहे. हू प्रश्न कशाने विचारला हुने विचारला. त्या ठिकाणी परत आपल्याला काय यूज करायचं आहे बाय whom. म्हणजे याचा पॅसिव्हाइज करताना परत आपल्याला बाय whom ही रचना कायम ठेवायची आहे. बाय whom बघा हॅज ऑफर्ड मधु सम फूड. इथे हॅज आहे क्रियापदाचं तिसरं रूप आहे म्हणजे हे प्रश्न प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे. पॅसिव्हाइज करताना बीन आपल्याला यामध्ये लावावं लागेल. बाय whom हॅज. ओके, सम पुढे काय ऑब्जेक्ट आहे. ऑब्जेक्टच्या सोबत आपल्याला काय घ्यावं लागेल हॅज घ्यावं लागेल म्हणून हॅज घेतलं. मग बाय whom हॅज सम फूड offered to मधु असं आपल्याला घ्यावं लागेल. टू आपल्याला त्याच्यामध्ये ऍड करावा
लागेल आणि शेवटी प्रश्नचिन्ह आपल्याला द्यावं लागेल. काय झालं बाय होम हॅज सम फूड ऑफर्ड टू मधु. ऑफर्ड टू मधु कारण फूड कोणाला ऑफर करण्यात आलं होतं मधुला. हू हॅज ऑफर्ड मधु सम फूड. ओके तर होने प्रश्न विचारला आपण म्हणून या ठिकाणी बाय होम अशा प्रकारची रचना वापरली. येथे हॅज आहे. ओके हॅज आहे म्हणून त्या ठिकाणी आपण बाय होम हॅज सम फूड बीन या ठिकाणी आपल्याला बीनचा वापर करावा लागेल. बाय होम हॅज सम फूड बीन ऑफर्ड टू मधु अशा प्रकारचं रचना होईल. हू रोट द गीता. हू रोट द गीता. गीता कोणी लिहिली. आता होने जेव्हा प्रश्न विचारला तेव्हा रचना आपल्याला कशी घ्यायची आहे बाय होम. बाय होम. बाय होमचा अर्थ काय होतो कुणाकडून. बाय होमचा अर्थ काय होतो कुणाकडून. बाय होम. आता रोट द गीता. रोट हे काय आहे सेकंड फॉर्म ऑफ द वर्ब आहे. म्हणजे हे वाक्य कोणत्या काळाचं आहे सिंपल पास्ट आहे. सिंपल पास्ट म्हटल्यानंतर काय यूज करायचं वॉज आणि वेअर यूज करायचं. ऑब्जेक्ट काय आहे गीता आहे. ऑब्जेक्ट काय लिहिण्याची क्रिया कशावर झाली गीता. बाय होम. आता गीता हे सिंग्युलर आहे म्हणून गीता सोबत आपल्याला काय यूज करावं लागेल वॉज यूज करावं लागेल. बाय होम वॉज. बाय होम वॉज द गीता. द गीता. बाय होम वॉज द गीता. आणि रोट हे जे आहे ते आपल्याला थर्ड फॉर्म मध्ये लिहावं लागेल रिटर्न. रिटर्न आणि शेवटी प्रश्नार्थी चिन्ह. बाय होम वॉज द गीता रिटर्न. गीता कुणाकडून लिहिण्यात आली अशा पद्धतीने. ओके व्हॉट डू यू वॉन्ट. व्हॉट डू यू वॉन्ट. प्रश्न कशाने विचारला व्हॉटने विचारला. व्हॉट जसं तसा तेव्हा व्हॉट. ओके डू यू वॉन्ट याच्यावर लक्षात आलं हा प्रश्न कोणत्या काळाचा आहे सिंपल प्रेझेंट टेन्सचा आहे. सिंपल प्रेझेंटचा प्रश्न म्हटलं की काय यूज करायचं ॲम इज आर यूज करायचं. ऑब्जेक्ट काय आहे वॉन्ट आहे. ओके व्हॉट डू यू वॉन्ट. मग व्हॉट. ओके आता वॉन्ट हे काय थिंग आहे आणि थिंगच्या सोबत आपण इज यूज करतो. इट इज म्हणतो आपण इट इज. आणि मग व्हॉट इज. व्हॉट इज. व्हॉट इज वॉन्टेड. व्हॉट इज वॉन्टेड बाय यू. व्हॉट इज वॉन्टेड बाय यू. व्हॉट इज वॉन्टेड बाय यू. ओके when did he visit the exhibition. when did he केव्हा. प्रश्न आता आपल्याला त्या ठिकाणी पॅसिव्ह करायचा आहे. when सुरुवातीला घ्या when. ओके did he visit the exhibition. did वरून आपल्या लक्षात आलं हे वाक्य कशाचं आहे तर पाचचं आहे सिंपल पाचचं आहे. आणि मग यातला ऑब्जेक्ट कोणता व्हिजिट द एक्झिबिशन. एक्झिबिशन हा त्यातला ऑब्जेक्ट आहे. एक्झिबिशन हे काय सिंग्युलर थिंग आहे म्हणून त्यासोबत वॉज येणार आहे. when was. when was. नंतर काय घ्यावं लागेल आपल्याला ऑब्जेक्ट घ्यावं लागेल. when was the exhibition. when was the exhibition. ओके V3 घ्यावं लागेल. व्हिजिटचा V3 काय होतो व्हिजिटेड होतो. काय होतो व्हिजिटेड. ओके when was the exhibition visited by him. by him. शेवटी प्रश्नार्थी चिन्ह. when was the exhibition visited by him. ओके केव्हा प्रदर्शनीला त्याच्याकडून भेट देण्यात येणार आहे अशा पद्धतीचा त्या पॅसिव्ह झाला. म्हणजे WH क्वेश्चनचा पॅसिव्हाइज कसा करायचा हे सुद्धा आपण शिकलेलो आहोत. व्हर्बल क्वेश्चनचा पॅसिव्हाइज आपल्याला जर करता आला तर WH क्वेश्चनचा पॅसिव्हाइज करणं ही काही फार अशी अवघड गोष्ट नाही. फक्त लक्षात घ्यायचं जर होणे प्रश्नाची सुरुवात झाली असेल तर त्या ठिकाणी पॅसिव्हाइज करताना बाय होम. बाय होम अशा पद्धतीची रचना वापरायची आहे. का वापरायची कारण होच्या प्रश्नामध्ये हो सिंग अ सॉन्ग याच्यामध्ये नेमकं करता कोण आहे हे सांगितलेलं नसते म्हणून बाय होम या रचनेचा वापर आपल्याला करावा लागतो. येथे करता आहे. ओके येथे करता आहे क्रिया करणारा आहे. ओके त्यानंतर येथे सुद्धा क्रिया करणारा आहे. येथे सुद्धा क्रिया करणारा आहे. पण जेव्हा होणे प्रश्न विचारतो आपण तेव्हा आपल्याला करता जाणून घ्यायचा असतो म्हणून त्या वाक्यामध्ये करता नसतो. आणि जेव्हा होणे प्रश्न विचारतात तेव्हा पॅसिव्ह करताना बाय होम या रचनेचा म्हणूनच आपल्याला वापर करावा लागतो कारण आपल्याला कर्त्याचा शोध घ्यायचा असते आणि म्हणून बाय होम अशा प्रकारची रचना आपल्याला होच्या प्रश्नामध्ये करावी लागेल.
जनरली प्रत्येक प्रश्नाचा काळ ठरलेला आहे, त्या काळानुसार त्याच्यामध्ये बदल करायचा आहे. मी सांगितलं प्रश्न तयार करत असताना सहाय्यकारी क्रियापद आपल्याला समोर यावं लागेल. पॅसिवाइज म्हणजे ऍक्टिवाइजचं प्रश्नात्मक वाक्य असेल, त्याचा पॅसिवाइज करायचा असेल तर ऑब्जेक्टच्या अगोदर तेही आपल्याला ऑक्झिलरी व्हर्बचा वापर करावा लागेल. म्हणजे सहज पद्धतीनं आपण प्रश्नार्थी वाक्याचा पॅसिवाइज करू शकतो. प्रश्नार्थी वाक्याचा पॅसिवाइज करणं काही अवघड गोष्ट नाही. ट्रिकच्या माध्यमातून करा, चांगल्या पद्धतीने समजून घ्या, पळवाटा शोधू नका, रूट स्टडी करा, तेव्हा आपल्याला कोणत्याही प्रश्नार्थी वाक्याचा पॅसिवाइज करता येऊ शकतो. तर आज आपण पॅसिवाइज ऑफ इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स हा टॉपिक आपण कंप्लीट केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर करा, चॅनलला लाईक करा. ओके, अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत तो पोहोचवा, जेणेकरून सगळ्यांनी तो पाहायला पाहिजे आणि सगळ्यांच्या प्रश्नार्थी वाक्याचा पॅसिवाइज कसा करायचा ही संकल्पना मात्र क्लिअर झाली पाहिजे. ओके, थँक्यू.